नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत सोलापूरचा विकास हा कार्यक्रम. थेट चंदन आपले राजपूत साहेब आहेत. 100हून अधिक आरोपींना त्यांनी शिक्षा लावलेली आहे, सत्यासाठी झडलेले आहेत आणि एक दिलखुलास व्यक्तिमत्व आणि दिलखुलास वकील म्हणजे तळागाळातल्या लोकांसंगत राहणारा वकील आणि त्या ज्या म्हणजे दिलदार एकदम विचार करायचा नाही एवढं दिलखुलास असणारा आपला वकील सोलापूरचा म्हणजे ते म्हणजे प्रदीप सिंग राजपूत साहेब. आपण त्यांच्या ऑफिस समोर आलो आणि त्यांच्याकडे जाणार आहोत की आपल्या सोलापूरचा विकास कसा असायला पाहिजे, डेव्हलप कसं व्हायला पाहिजे, त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. आपण 2-3 दिवस झाला त्यांना फोन लावलो, त्यांनी कामामध्ये बिझी होते, पण आज सकाळ सकाळी आपण 10:30च्या दरम्यान त्यांना फोन लावलो आणि साहेब मी तुमच्याकडे या लागलो आणि त्यांच्या कामाची पद्धत एकदम एवढी बेस्ट आहे ना की चंदन तुम्ही वर दाखवा, हे सगळी बिल्डिंग आहे आणि ह्याच्या आतमध्ये राजपूत सरांचा आपल्या जे सोलापूरचे सुपुत्र आहेत 100हून अधिक आरोपींना त्यांनी शिक्षा लावलेली आहे आणि सत्यासाठी झडणारा माणूस म्हणजे राजपूत सर आहेत. आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आणि त्यांना विचारणार आहोत की सतत सत्याचा मार्ग धरून चालणारे जे वकील आहेत आपले जिल्हा सरकारी वकील, आपला जिल्हा त्यांना ओळखलं जात आहे, जिल्हा काय अख्खं महाराष्ट्र त्यांना ओळखलं जात आहे. आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांना सर नमस्कार या. चंदन पहिला आपल्या सरांचं पूर्ण ऑफिस दाखवा की सरांचं वाचन आणि सरांचं विचाराचं नाही एवढं म्हणजे दिलदार माणूस आणि कायद्याच्या चौकटीत राहून काम करणारे हे आपले राजपूत सर आहेत बरं का सोलापूरकर. इकडं दाखवा, पूर्ण सगळं दाखवा. चंदन हे आपल्या राजपूत सरांचं ऑफिस आहे, दाखवा. 100हून अधिक आरोपींना शिक्षा लावलेली आहे आणि आपण त्यांच्या संगत संवाद साधणार आहे. आपला सोलापूर कसा असायला पाहिजे आणि नागरिकांनी कसं राहायला पाहिजे, कायद्याच्या चौकटीत राहून कसं कामकाज करतेत सर, आपण त्यांच्या बरोबर संवाद साधणार आहे. हा चंदन बघा येत आहे का अँगल? अजून आपण थोडं पुढे जाऊ. इकडे दाखवा चंदन. सोलापूरकर ह्यांच्यापेक्षा मी मोठा नाही शिक्षणात आणि ह्याच्यात, तरी बी आपण प्रयत्न करू आपला सोलापूर कसा असायला पाहिजे. सर नटरंग राजकारणामध्ये आणि सोलापूरच्या विकास या कार्यक्रमामध्ये आपलं पहिल्यांदा स्वागत आहे. मला पहिला प्रश्न असा आहे माझा की आपलं सोलापूर शहर कायद्याची चौकट बाजूला राहू दे, आपलं सोलापूर शहर कसा असायला पाहिजे तुम्हाला वाटतंय? गेल्या जवळपास 10 वर्षापासून बघतो की सोलापूरमध्ये विकासाची कामं सुरू आहेत. ठिकठिकाणी मोठमोठ्या बिल्डिंग्स उभा राहत आहेत, परंतु ज्या गतीनं विकास व्हायला पाहिजे ती गती थोडी या ठिकाणी कमी आहे. जसं आपण उड्डाण पुलांचा जर विषय घेतला तर गेले 4 ते 5 वर्ष उड्डाण पुलाचा विषय प्रलंबित आहे. पेपरला बातमी आली की असं वाटतं की आता पुढच्या महिन्यात काम सुरू होईल, परंतु पुन्हा 6 महिन्यांनी पुन्हा टेंडर प्रक्रियाचा विषय असेल किंवा नुकसान भरपाई देण्याचा विषय असेल किंवा निधीचा विषय असेल, अशा कारणामुळं ते कुठंतरी दोन्ही उड्डाण पुलं जी आहेत ती प्रलंबित आहेत असं दिसतात. आणि उड्डाण पूल होणं हे आवश्यक आहे, त्याशिवाय सोलापूर शहराचा विकास होतोय असं या जगातील व्यक्तींना वाटणार नाही. आणि उड्डाण पूल झाल्याशिवाय या इथल्या लोकांच्या ज्या समस्या आहेत, बाहेरून सोलापुरात येणारे आणि सोलापुरातून बाहेर जाणारे, मुळात ट्रॅफिकचा प्रॉब्लेम असेल, वाहनांची संख्या वाढलेली आहे, याचं योग्य नियोजन होण्यासाठी उड्डाण पुल आवश्यक आहेत. त्यामुळे विकासाचा एक महत्वाचा भाग
म्हणून जी एक गेल्या 5 वर्षापासून दोन्ही उड्डाणपुलांचं काम प्रलंबित आहे ते त्वरित सुरू होऊन ते पूर्णत्वाला जायला पाहिजे. हा एक पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, एक चांगली गोष्ट आहे की आपल्या सोलापूरमध्ये IT हब येत आहे. IT हब साठी जागा बघितली, परंतु जागा बघितली पुढं काय झालं. आज बघितलं तर सोलापुरातले सर्व तरुण जे आहेत ते पुणे मुंबईकडे जातात. IT सेक्टरमध्ये त्यांचा इंटरेस्ट आहे. उच्च न्यायालयाचं खंडपीठ झालं ते पण कोल्हापूरला गेलं. मग सोलापुरातली सगळी तरुण जनता ही जर बाहेर जात असेल, इतर शहरामध्ये इतर राज्यामध्ये जाऊन पोटापाण्याची व्यवस्था करत असेल, तर सोलापुरात फक्त निवृत्त लोक राहतील. याचा सक्रिय विचार, सखोल विचार या राजकीय सर्वपक्षीय राजकीय मंडळांनी करणं आवश्यक आहे. जी काही निधी असेल, केंद्र सरकारकडून असेल, राज्य सरकारकडून असेल, आज बघितलं तर सोलापूर शहरामध्ये महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी भाजपची सत्ता आहे, जिल्हा परिषदमध्ये भाजपची सत्ता आहे, राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे, केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे. आणि एवढं सगळं सत्तेचं ध्रुवीकरण सोलापूरमध्ये जमलेलं असताना यातील नेते मंडळींनी, मंत्री महोदय असतील, आमदार महोदय असतील, नगरसेवक असतील, यांनी जास्तीत जास्त निधी खेचून सोलापूरला आणला पाहिजे आणि सोलापूरचा झपाट्याने विकास केला पाहिजे. IT हबचं उद्घाटन झालं, पण ते सुरुवात कधी होणार आहे, जागा बघितली, असं वर्षाला एक एक जर गोष्टी होत गेल्या तर ते पूर्णत्वाला जाईपर्यंत आणखी काय होईल याच्यामध्ये सांगता येणार नाही. विकासाच्या दृष्टीनं विमानतळ या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आता सोलापूर मुंबई विमानसेवा आहे, सोलापूर आहे, तिरुपतीला विमानसेवा सुरू होणार आहे. पण ठीक आहे, सुरू होणार आहे, पण ही विमानसेवा सुरू व्हायला किती किती कालावधी गेला. ते पण जवळपास सुरुवात झाल्यापासून 5 वर्ष लागली विमानसेवा सुरू होण्यासाठी. आता फक्त एक विमानसेवा सुरू आहे, पण पुढच्या जे काही विमानसेवा सुरू होणार असतील तर त्या पण जलद गतीने सुरू व्हायला पाहिजे. हा जो वेळ लागतोय विकासाच्या कामामध्ये, तो वेळ हा लागला नाही पाहिजे. तर आपण म्हणू शकतो की झपाट्याने या ठिकाणी विकास होऊ शकतो. आज सोलापूरमध्ये बघितलं तर मेडिकल हब चांगल्या पद्धतीने आहे. जवळपास आजूबाजूच्या जिल्ह्यातले सर्व रुग्ण असतील, रुग्णांचे नातेवाईक असतील, ते उपचारासाठी सोलापूर प्रेफर करतात. इव्हन इकडं लातूर असेल, इकडं विजापूर असेल, इकडं धाराशिव असेल, पुण्यापर्यंतचे लोक जवळपास सोलापूर प्रेफर करतात. आणि मेडिकलच्या दृष्टिकोनातून चांगली प्रगती आहे. परंतु अत्याधुनिकीकरण बघितलं तर मेडिकलमध्ये पण अत्याधुनिकीकरण येणं गरजेचं आहे. आज आमच्या मित्रांचा एक परवा गुडघ्याचं प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली, त्यांनी पुण्याला जाऊन करून घेतली. मग या प्रत्येक गोष्टीसाठी आपले लोक पुणे मुंबई असं जात आहेत. तर या गोष्टी थांबल्या पाहिजेत. सोलापुरात सर्वानुकूल वातावरण आहे, सर्व उद्योगांना मुबलक असं वातावरण आहे, सोलापूरची लोक चांगली आहेत. मग असं असताना सोलापूरचा विकास होतोय, पण झपाट्याने होत नाही. आज सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये सुद्धा एक मोठी बिल्डिंग उभं राहते. जवळपास 9 मजले बिल्डिंगचं काम चालू आहे. 2 वर्षात ते बिल्डिंग पूर्ण होईल. न्यायालयाची अशी भव्य इमारत त्या ठिकाणी उभं राहणार आहे. त्या दृष्टिकोनातून बघितलं तर आमच्या वकिलांना त्या ठिकाणी चेंबर्स अवेलेबल करून दिले पाहिजे. आज सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारामध्ये फक्त 44 चेंबर आहेत, परंतु वकिलांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मग ते 44 चेंबर व्यतिरिक्त वकिलांना जर त्या ठिकाणी चेंबर हवे असतील तर त्या लोकांनी काय केलं पाहिजे. तर या पण गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी सर्वांना चेंबर्स उपलब्ध होतील, वकिलांच्या सोयीसुविधा त्या ठिकाणी त्यांना मिळतील. याचा पण त्या डेव्हलपमेंटच्या नवीन बिल्डिंगच्या माध्यमातून विचार केला गेला पाहिजे आणि त्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. मला सांगा साहेब, रजपूत सर आतापर्यंत किती आरोपींना शिक्षा लावली आणि ज्या टायमाला शिक्षा लावताना त्यामध्ये माणुसकी हे नातं तुमच्या अंतकरणात खरं असं वाटतं की बाबा हे चुकलेलं आहे आणि त्यांच्या घरचे तुमच्याकडे आलेले आहेत? नाही साहेब, असं कधी झालंय का साहेब? असं बऱ्याच वेळेला झालेलं आहे की आरोपी असतो, आरोपीकडनं अपराध घडलेला असतो आणि आरोपीचे नातेवाईक येऊन भेटतात की चुकून झालं, रागाच्या भरात झालं, परंतु ते व्यासपीठ माझं नाही, ते सांगण्याचं ठिकाण माझं नाही. कारण ती स्टेप पुढे गेलेली असते. न्यायालयामध्ये खटला दाखल झालेला असतो, तपास पूर्ण झालेला असतो
आणि खटल्याच्या वेळेला जर येऊन कोणी सांगितलं तर मी त्याच्यामध्ये काहीही मदत करू शकत नाही. कारण माझं काम पहिल्यांदा काय आहे की ज्याच्यावर अन्याय झालेला आहे त्याला न्याय मिळवून देणं, आणि न्याय मिळवून देण्यासाठी जी कागदपत्र माझ्याकडे अवेलेबल आहेत त्या कागदपत्रांच्या आधारावर जर समोरचा व्यक्ती हा अपराध केलेला दिसत असेल तर मी न्यायालयामध्ये भक्कमपणे शासनाची बाजू मांडून त्या आरोपीला शिक्षा लावणारच. मग किती जरी लोक येऊन गायावाया केले झालं गेलं म्हणले तर त्याचा काही उपयोग होत नाही. जिथं म्हणजे काळीज असून पण नसल्यासारखं आपल्याला त्या ठिकाणी वागावं लागतं. असं आहे. मला सांगा साहेब, राजपूत सर राजकारणाची आवड आहे का? राजपूत सरांना अनेक वेळा तुमचं नाव राजकारणाच्या पटलात आलं गेलं होतं. कसं आहे, मी एका विशिष्ट विचारश्रेणीशी बांधलेला आहे, आणि ज्या वेळेला आपण एका विशिष्ट विचारश्रेणीला बांधलेला असतो त्यावेळेला त्याचं संघटन ज्या पद्धतीनं आपल्याला काम करायला सांगतं त्या पद्धतीनं आपण काम करणं अपेक्षित देखील असतं. आणि मी देखील तसाच आहे. जोपर्यंत मी ज्या संघटनाशी बांधलेला आहे त्या संघटनेकडून मला कोणतेही आदेश प्राप्त होत नाही की तुम्ही या पद्धतीने करा, तुम्ही या पद्धतीने करा. कारण त्या संघटनेचे लोक समाजामध्ये या देशाचा समाजाचा विचार करताना निस्वार्थीतून ते काम करत असतात, आणि त्यांच्या डोक्यामध्ये आपल्याबद्दल आपण जे काही काम करतोय ते आणखी कसं चांगलं होईल याच्याबद्दल त्यांच्याकडे तो विचार चालू असतो. याची माहिती सर्वसामान्य जनतेला नसते. त्यामुळे बऱ्याच वेळेला आपलं राजकारणात नाव येतं. राजकारणाची आवड आवड म्हणून ती कुठली गोष्ट असते. राजकारण देखील समाजाची सेवा, देशाची सेवा म्हणून प्रत्येकाने केलं पाहिजे. आणि जर माझ्या जे काही श्रेष्ठी असतील, माझे संघटन असेल, त्यांना वाटलं की बाबा राजपूत वकिलांनी आता राजकारणाच्या माध्यमातून समाजाची आणि देशाची सेवा करावी असं त्यांनी मला जर सांगितलं तर मी ते करेन. माझी आवड निवड हा इथं दुसरा पर्याय. आवड निवड हा दुसरा पर्याय. आवड आपली आवड नाही, आपल्या संघटनेचं जे आवड आहे तीच आपली आवड असणार आहे. शहर मध्यमध्ये राजपूत सरांचं वारंवार आमदारकीच्या बाबतीत भाजपकडून नाव येत होतं, तुम्हाला माहित आहे? चर्चा तर ऐकून होते बरेच. आमच्या भागातले पण लोक, आमचे नेते इथले मंडळी असतील, आमचे कार्यकर्ते असतील, ते येऊन विचारत होते. पण मी म्हणत ज्या वेळेला आपल्याला आपलं संघटन सांगेल त्यावेळेला आपण बघूया. काय होतं, मी वकिली व्यवसायाबरोबर माझा सामाजिक कामामध्ये थोडा मोठा हातभार असतो. समाजामध्ये मोठा दांडगा संपर्क आहे, सर्वपक्षीय संपर्क आहे. त्यामुळे लोकांना असं वाटतं की हे समाजामध्ये जास्त आहे त्यामुळे हा राजकारणात पण येईल का काय, अशी थोडं लोकांना वाटत असतं, आणि ते वाटणं साहजिक पण आहे. परंतु मी आपला निस्वार्थी हेतून हे समाजामध्ये काम करत असतो. मला पूर्वीपासून समाजामध्ये काम करण्याची, बालपणापासून ही या ठिकाणी सवय आहे आणि आवड आहे, आणि मला आवडतं देशाचं समाजाचं काम करायला. त्यामुळे मी माझ्या ह्याच्या व्यतिरिक्त मी समाजामध्ये काम करत असतो, वकिली व्यवसाय व्यतिरिक्त, आणि त्यामुळे ते होत असेल कदाचित. तर मला सांगा, वकील जे आपले यंग पिढी आहेत, वकील क्षेत्रात यावं असं तुम्हाला वाटतंय का? जे यंग पिढी आहेत, वकील जे यंग पिढी आहे आपल्या सोलापूरची, ती वकील क्षेत्रात यावं असं तुम्हाला वाटतंय का? अगदी खूप छान प्रश्न विचारला. आता जेवढे प्रश्न विचारले त्यात सगळ्यात छान प्रश्न हा आहे. भारतीय राज्यघटनेने असं म्हणलेलं आहे की या देशातल्या प्रत्येक नागरिक ज्याचं 18 वर्ष पूर्ण आहे त्याला आपल्या देशातले सगळे कायदे माहीत पाहिजेत. त्यामुळे या देशातल्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, सज्ञान नागरिकाची जबाबदारी आहे की त्यांना आपले कायदे माहीत करून घेतले पाहिजे. त्यासाठी कायद्याचं शिक्षण गरजेचं आहे. आता तुम्ही जर म्हणून म्हणाला की तरुण जे मुलं आहेत त्यांनी वकिलीचं शिक्षण घ्यावं का? 100% घेतलं पाहिजे. वकिली व्यवसाय करायचा नाही करायचा तो भाग नाही राहा, परंतु या देशामध्ये चांगल्या तरुण वकिलांची खूप आवश्यकता आहे. आज जर आपण बघितलं तर बरेच काही चुकीच्या गोष्टी वकिलांच्या माध्यमातून पण केल्या जातात. चांगले संस्कारित वकील जर असतील आणि चांगले उच्च शिक्षित जर वकील असतील तर भारतीय न्यायव्यवस्थेला एक मोठा आधार त्या तरुण वकिलांच्या माध्यमातून मिळणार आहे. म्हणून तरुणांनी या वकिली व्यवसायात आलं पाहिजे. प्रमाण थोडं कमी आहे. प्रत्येक जण आज IT सेक्टरकडे वळतो, कम्प्युटर सायन्सकडे जातो, किंवा इंजिनियर, डॉक्टर याच्याकडे पहिला प्रेफरन्स असतो. पण पहिला प्रेफरन्स हा वकील होण्यासाठी सुद्धा दिला पाहिजे असं मला वाटतं. कारण हे क्षेत्र
इतर क्षेत्रापेक्षा खूप निराळा आहे. आणि या क्षेत्रामध्ये जी ताकद आहे ती ताकद इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये नाही आहे. कारण आपण जर बघितलं की देशातले मोठमोठे जे राजकारणी आहेत त्यांचं जर बॅकग्राऊंड बघितलं तर ते बॅरिस्टर होते, वकील होते, आणि ते करत करतच त्यांनी संपूर्ण देश आणि समाज सांभाळले. त्यामुळे स्वतःला कोणत्याही एका नोकरीच्या चौकटीत बांधून न घेता हा आमचा जो लिगल प्रोफेशन आहे एक नोबल प्रोफेशन म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या व्यवसायामध्ये प्रत्येकाने यावं आणि खूप छान काम करण्याची संधी असते. बुद्धिमत्तेला चालना देणारा हा व्यवसाय इतर व्यवसायांपेक्षा सगळ्यात बेस्ट जर कुठला व्यवसाय असेल हा तर वकिली व्यवसाय. तर मला सांगा, सोलापूर जिल्ह्यात आपण सगळीकडे फिरता, सगळ्या न्यायालयात जाता, आणि जे क्रिमिनल केसेस आहेत आणि जे गुन्हेगारी आहे ते कम होण्यासाठी पोलिसांनी काय करावं असं तुम्हाला वाटतंय? पोलिसांनी तर याच्यामध्ये गोष्टी केल्याच पाहिजेत. फक्त पोलिसांवर ढकलून चालत नाही. कारण ही संपूर्ण समाजाची आणि देशाची जबाबदारी आहे की आपला देश, आपला समाज हा गुन्हेगारी विरहित असला पाहिजे. लक्षात असू दे, पोलिसांचं एकट्याचं काम नाही, पत्रकाराचं एकट्याचं काम नाही, वकिलाचं एकट्याचं काम नाही, आपली सोलापूरकरांची बी जबाबदारी आहे असं वकील साहेब म्हणतात. आणि माझं बी म्हणणं तसंच आहे. आपण व्यवस्थित राहिलो तर समोरच्यांना व्यवस्थित सांगण्यासाठी आपल्याला तोंड असायला पाहिजे. सोलापूरकर लक्षात असू दे. कारण आपण जर बघितलं की आज सोलापूर शहराची लोकसंख्या 15 लाख असेल तर पोलीस फोर्स किती आहे? 3,000 ते 4,000चा पोलीस फोर्स आहे. समजा 15 लाखांनी गुदमात घालायचं ठरवलं, 15 लाखच्या 15 लोकांना 3,000 पोलीस पुरतील का? नाही होणार. त्यामुळं समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे की आपला समाज व्यवस्थित राहायला पाहिजे. पोलीस हे या ठिकाणी शासनाचे नोकर आहेत, त्यांना त्या संदर्भात पगार मिळतो, परंतु ते कोणासाठी झटतात? आपल्या समाजासाठी झटतात. आणि समाजाने जर व्यवस्थित राहिलं तर समाजातील व्यक्ती व्यवस्थित राहतील. आता तुम्ही व्यक्ती आणि समाजाच्या मध्ये खूप फरक आहे. व्यक्तींचं संघटन हा समाज बनतो, समाजाचं संघटन हे राष्ट्र बनत असतं. त्यामुळं समाजातील प्रत्येक घटकाने सुसंस्कारित होऊन समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे, म्हणजे दुर्जनांकडे न जाता सज्जनांकडे येणं आणि सज्जनांच्या संगतीत राहून ज्या काही समाज उपयोगी गोष्टी असतील त्या गोष्टी करणं आणि ज्या काही समाज विघातक गोष्टी असतील त्या हाणून पाडणं ही प्रत्येकाची या ठिकाणी जबाबदारी आहे. समाजाने संघटित राहून या ठिकाणी काम केलं, समाजातील तरुणांनी एकत्रित येऊन काम केलं तर समाज सुरक्षित राहू शकतो. फक्त पोलीस हे समाज सुरक्षित राहू शकतो, फक्त पोलिसांमुळे समाज सुरक्षित राहू शकत नाही. नाहीतर आज बघा, मर्डर केला, खुनाचा अपराध दाखल होतो, खुनाचा अपराध दाखल झाला, तपास पूर्ण होतो, चार्जशीट दाखल होतो, आमच्यासारखा सरकारी वकील आला तर जन्मठेप फाशीची शिक्षा लागते. याच्याने खून होण्याचं थांबलं का? चोऱ्या मोऱ्या करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होतात, त्यांना शिक्षा होते. चोऱ्या माऱ्याचं प्रमाण थांबलेलं आहे का? हाणामारीचं प्रमाण थांबलेलं आहे का? नाही थांबलं. शिक्षा हा पर्याय नाही. समाजाला सुसंस्कारित करून समाजाला योग्य दिशेने घेऊन जाणं हा त्याच्यावर पर्याय. त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकांवर, समाजातील तरुण असतील, बाल असतील, प्रौढ असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, या सगळ्यांनी याचा विडा उचलला पाहिजे की काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे या गोष्टीचा उहापोह या समाजाच्या माध्यमातून जी काही आपल्याकडे प्रत्येक भागामध्ये समाज मंदिर आहेत त्या ठिकाणी झाला पाहिजे. त्याचे संस्कार वर्ग चालले पाहिजेत आणि एक चांगला समाज घडवण्यासाठी याच्यामध्ये प्रत्येकानं हातभार लावणं गरजेचं आहे, तर या गोष्टी थांबू शकतील. तर अजून एक प्रश्न आहे आपल्या कोर्टातला, की कोर्टाच्या आसपास सगळीकडे ट्रॉफिक जाम असते आणि तुमची सुद्धा गाडी जायला तिथं म्हणजे जाऊ शकत नाही. त्यासाठी काय व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? आता ह्याच्यामध्ये खरं तर या प्रश्नाचं उत्तर तसं सोपं पण आणि अवघड पण आहे. एका बाजूला बघितलं तर मेडिकल कॉलेजचा हा पूर्ण परिसर आहे. तो परिसर हा आता कोर्टाच्या आवारामध्ये बांधकाम चालू असल्यामुळं
आमचे वकील मंडळी पक्षकार असेल ते गाड्या बाहेर लावतात. तर ते काय टेम्पररी आहे. आतमध्ये बांधकाम पूर्ण झालं तर गाड्याची पार्किंगची व्यवस्था आतमध्ये होऊ शकते. परंतु दुसरा जो भाग आहे तो तर सगळे झेरॉक्स सेंटर आहेत, या सिग्नल पासून ते त्या शाळेपर्यंत, पानगल शाळा जी काय आहे ती किडवाई चौकापर्यंत. तर या चौकांमध्ये अतिक्रमण खूप झालेली, ज्याच्यामध्ये आपण बघतो की प्रत्येक एक एक पावलावर त्या ठिकाणी खोका आहे. इकडं पण खोके आहेत, इकडं पण खोके आहेत, आणि या खोक्यांनी वापलेलं आहे. खोकं म्हणजे त्याच्यामध्ये व्यापार आला, मग व्यापाऱ्यांकडे येणारे कस्टमर आले, मग त्यांची वाहनं आली, असं करत करत त्या रस्त्याचं त्या ठिकाणी रस्ता रुंद झालेला आहे. त्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना, वाहतुकीला, रहदारीला त्या ठिकाणी अडथळा निर्माण होत आहे. मग ते अतिक्रमण हटवलं पाहिजे का? 100% हटवलं पाहिजे. परंतु केवळ अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी साध्य होणार नाही. तर त्या ठिकाणी ज्यांचं त्याच्यावर पोट आहे त्यांना पर्यायी जागा देखील शासनानं उपलब्ध करून दिली पाहिजे, तर ते लोक तयार होतील. आता समजा कोर्ट प्रिमायसेस एवढी मोठी आहे, तर ही जी आता बाहेर खोके त्या ठिकाणी टाकलेले, तर शासनाशी, विधी व न्याय विभागाशी शासनाने पुढाकार घेऊन पत्रव्यवहार करून ह्या लोकांची जी खोके आहेत, तर त्या लोकांना त्या शासनाच्या जागेमध्ये एक छोटे छोटे का होईना जर गाळे काढून दिले तर त्यांचा व्यवसाय पण राहील, आणि हे जे काही रस्त्यावर अतिक्रमण आहे किंवा वाहतुकीला, रहदारीला जो काही अडथळा आहे तो पण दूर होऊ शकतो. असं एक मध्य साधून त्या ठिकाणी तिथं मार्ग काढला पाहिजे. नाहीतर ही खोक्यांची पण संख्या वाढणार, इथं येणाऱ्या कस्टमरची संख्या होणार, आणि रहदारीला अडथळा हा कायमचा निर्माण होऊ शकतो त्या ठिकाणी, असं म्हणून. सरांनी खूप काय चांगली माहिती दिली आहे, आणि एवढं दिलदार, म्हणजे ज्या टायमाला कागदावर काही गोष्टी असतील ते मात्र सोडत नाहीत बरं का सोलापूरकर. कागदावरचे जे गोष्टी आहेत ते सरांनी त्यांच्या डोक्यानी, त्यांच्या अभ्यासाने ते पूर्ण केलेले आहेत. बघूया, सरांनी तर सगळी माहिती सांगितली आहे. आपला सोलापूर असं पाहिजे आणि सोलापूर तसं पाहिजे, सगळी पूर्ण माहिती सांगितलेली आहे. इव्हन सगळं त्यांच्या जे काय आहे सोलापूरचं आपलं पूर्ण सगळं आपल्या सोलापूरकरांना सांगितलंय. आपण ह्या वर्षी तर इकडे आलो, पुढच्या वर्षी सुद्धा सरांकडे येणार आहे. अजून त्या नगरसेवकाला असतील, जिल्हा परिषदच्या नगर सेवकांना असतील, सगळ्यांना बजेट द्यायचं चालू आहे. आणि बजेट मीटिंग झाली मार्च एंड मध्ये, तर हे सगळे लोक काम करतात. मग त्याच्यानंतर अजून एकदा आपण सोलापूर सरांकडे येणार आहे, आणि ते जे झालेला विकास आहे ते घेऊन आपण सोलापूर साहेबाकडे येणार आहे की साहेब हे विकास झालाय, आणखी आपल्याला काय असायला पाहिजे हे विचारण्यासाठी मी येणार आहे. खूप काय दिलदार आहेत आणि मजेशीर आहेत, कोणाला जुमानत नाहीत, काय नाही. आपले सोलापूरचे वकील आहेत, आणि आपल्या खरंच मानालाच पाहिजे. 100हून अधिक, ते बी सोलापूरचा सुपुत्र. नादच करायचं नाही. राहुल रणदिवेसह चंदन बोल्लू, सोलापूर न्यूज.